नमस्कार मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी आणि प्रत्येक शेतामध्ये आता सोलर झालेला आहे। आता तुम्हाला सांगतो की दिवसा आणि रात्री 24 तास तुमची सोलरची मोटर चालू राहील मित्रांनो। कसं तर या ठिकाणी हायब्रिड कंट्रोलर घेऊन आलो तुमच्यासाठी। आणि हा हायब्रिड कंट्रोलर मित्रांनो कसा आहे काय याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण का हे तुमच्या फायद्याचं आहे मित्रांनो। तर बघा या ठिकाणी हा जो इन्व्हर्टर आहे, हा कंट्रोलर आहे, हा तुम्हाला दाखवतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मी उघडून पण दाखवतो। इथं दिसत असेल बघा, आपण इथं तुम्हाला लिहिलेलं आहे का जर समान दिसत असेल तर आतमध्ये 5 HP 380 वोल्ट वर चालणारा 3 HP 380 वोल्ट जर तुमचं येत असेल सोलर पॅनल मधून तर तुम्ही हा हायब्रिड कंट्रोलर घेऊ शकता। त्यानंतर 7.5 HP तुम्ही हे घेऊ शकता 3 फेज मध्ये, आणि 3 HP 5 HP ह्याच्यामध्ये 260 वोल्ट तुम्हाला जर कनेक्शन आलं तर हा सिंगल फेज मध्ये मित्रांनो तुम्ही चालेल। तर असा हा सिंगल फेज तुम्ही लाईट वर चालणार आहे, हा 2 3 फेज वर चालणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच शेतकरी बांधवांना दुसरे एक सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कनेक्शन कसं करायचं, आमची टीम आहे, त्या टीमला तुम्ही संपर्क करा, आम्ही तुम्हाला कनेक्शन सांगू। अशा पद्धतीचा हा सोलर कंट्रोलर आहे हायब्रिड मध्ये। तर इथून तुम्हाला डायरेक्ट 3 फेज लाईट तुम्ही जर सोलरची लाईट ह्याला दिली तर होतं जनरेट मित्रांनो। दुसरी गोष्ट MSCB ची लाईट दिली तरी सुद्धा तुमची पूर्वीची सोलरची मोटर चालेल, किंवा तुम्हाला जर आहे हीच मोटर चालवायची असेल तरी सुद्धा हा हायब्रिड कंट्रोलर तुमची ही मोटर चालवू शकतो मित्रांनो। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना शेतामधील घर असल्यामुळं त्यांना कडबाकुटी चालवायची असते, तर कडबाकुटी मात्र या ठिकाणी इथं चालत नाही। त्यासाठी तुम्हाला 3 HP 3 फेज मोटर तुम्हाला घ्यावी लागते, आणि मग त्यावर तुम्हाला सोलरवर सुद्धा कडबाकुटी तुम्ही चालवू शकता। तर अशा पद्धतीचा